खानदेशी राजा न्यूज. नवापूर MIDC परिसरात बिबट कातडी तस्करी उधळून लावली. 5 संशयितांना अटक. वन्यजीव तस्करी विरोधात मोठी कारवाई करत वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि नंदुरबार वनविभागाच्या संयुक्त पथकाने नवापूर MIDC परिसरात बिबट चित्ता वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी उधळून लावली. या कारवाईत एकूण 5 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक 15 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे WCCB मुंबई टीम तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर प्रादेशिक पथक व गस्ती पथकाने संयुक्तरित्या सापळा रचला. नवापूर MIDC परिसरात संशयित हालचाली दिसून येताच कारवाई करत आरोपींना रंगे हात पकडण्यात आले. जप्त मुद्देमाल. कारवाई दरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिबट वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपातील कातडी, पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार क्रमांक GJ26A1513, युनिकॉर्न दुचाकी क्रमांक GJ26P9668, डिस्कवर दुचाकी क्रमांक MH39Q4460, हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक GJ22M1447. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल मध्यवर्ती रोपवाटिका नवापूर येथे आणण्यात आले. वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39, 48 अ, 49 ब, 44, 50 व 51 चे उल्लंघन केल्याप्रकरणी वनपाल वडकळंबी यांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालय नवापूर येथे करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज धुळे वनवृत्त तसेच उपवनसंरक्षक संतोष सस्ते नंदुरबार तसेच विभागीय वनाधिकारी दक्षता श्री सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये WCCB मुंबई टीम, नंदुरबार वनपरिक्षेत्र, रोहयो पथक, चिंचपाडा व नवापूर प्रादेशिक कर्मचारी आणि गस्ती पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास सुरू. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर करीत आहेत व या प्रकरणामागील मोठ्या तस्करी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.